जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम. मित्रांनो, मी ग्रामोन्नती न्यूजचा पत्रकार मी महेंद्र सोनवणे. आपल्याला टेंभुर्णी या ठिकाणी मोठी मशानभूमी आहे. मी वेळोवेळी याचा पाठपुरावा करून सुद्धा मशानभूमीमध्ये पाणी हे जे साठलेलं आहे ते खूप साठलेलं पाणी आहे. आणि हे पाणी जे येतं आहे की सुरली रस्ता, जानकी थिएटर ह्या ठिकाणाहून पाणी येत आहे आणि ग्रामपंचायत पूर्ण दुर्लक्ष करत आहे. नवीन ग्रामपंचायत बॉडी आली, ती बॉडी काहीतरी ह्याचं विल्हेवाट लावल, व्यवस्था करेल पाण्याची म्हणून आम्ही भरभरून लोकांनी त्यांना मतं दिली. पण पाठीमागचा जे सत्ताधारी होते आणि हे जे सत्ताधारी आहेत ते सारखेच आहेत. अजून इथं काही बदल झालेला दिसत नाही. समजा आता ह्या जर ठिकाणी जर एखाद्याचं जर निधन झालं आणि अंत्यविधीसाठी जर आणायचं म्हटलं तर त्या नेणाऱ्या माणसाला आणि तिथं अंत्यविधी करणाऱ्या माणसाला मोठी तारावरची कसरत करावी लागते. ते पाणी जे आहे ते सुरली रस्त्यावरून येत आहे. सुरली रस्ता, जानकी थिएटर ह्या ठिकाणाहून पाणी येत आहे आणि नेहमीच पाणी हे पाऊस जास्त मोठा झाला म्हणजे पाणी ह्या स्मशानभूमीत शिरतं. तर ह्या पाण्याची ग्रामपंचायतनी ताबडतोब विल्हेवाट लावावी आणि नेहमी पावसाळ्यात आणि त्या सरपंच हॉटेल आहे त्या हॉटेल शेजारी एक मोठा चेंबर आहे. त्या चेंबर जर तुंबला तर त्या चेंबरचं सुद्धा पाणी ह्या स्मशानभूमीतच येते आणि हे स्मशानभूमीतलं पाणी जे आहे हे लोकांच्या घरात शिरते. तिकडं असं जगदंबा कॉटेजच्या बाजूला लोकांची घरं आहेत, तुम्ही बघत आहात की ह्या घरात पाणी स्मशानभूमीतनं सुरली रस्त्याने येऊन ते पाणी लोकांच्या घरात शिरते. तर ग्रामपंचायतने ह्याच्याकडं लक्ष देऊन ह्या पाण्याची विल्हेवाट लावावी व लोकांना त्रासापासून मुक्त करावे. आणि ग्रामपंचायत करणार का हे आपण पाहूया. मी महेंद्र सोनवणेसह ग्रामोन्नती